आपण या चौथ्या अध्यायातल्या 14व्या श्लोका 80 ओवीपर्यंत आलो. तो 14व्या श्लोकाच्या पुढचा भाग राहिला होता, तो आता आपण आज पाहणार आहोत. परंतु हा जो भाग आपण पाहिला त्याचा अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा म्हणजे ह्या त्याच्या काही थोड्यावरच 11वा श्लोक जो येतो, ज्यामध्ये गीतेतलं एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे की जे आपण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सतत ध्यानात ठेवावं. कारण भक्ती म्हणून आपण जे काही करतो ते आपण काय स्वरूपामध्ये करतो आणि ती भक्ती का ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. तर ते ह्या काही सुंदर शब्दांमध्ये भगवंतांनी मांडलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे आता खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे की या अध्यायापासूनच भक्तियोगाला सुरुवात झालेलीच आहे. म्हणजे कर्मयोग आहे, भक्तियोग आहे असं गीतेमध्ये कुठेही की इथे हे अध्याय म्हणजे पूर्णतः ह्याच योगाचे असं नाही आहे सगळीकडे. कारण शेवटी कर्म हे ज्ञानावर आधारित असतं. कर्माला भक्तीचे डोळे असावे लागतात किंवा भक्तीचं अंतःकरण असावं लागतं. हे सगळं मी ह्याच्यापूर्वी बोललेली आहे. तर त्यामुळे हे सगळं एकत्र आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये भक्ती आणि कर्म आणि ते ज्ञानपूर्ण कर्म अशा तिन्हीचाही एक सुंदर समन्वय आपल्याला ह्या सगळ्या ठिकाणी दिसतो. आणि इथे जे म्हटलं आहे 11व्या श्लोकामध्ये ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, ह्याचा अर्थ मी सांगितला होता. जे मला ज्या प्रकारे भजतात, माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम करतात, त्यांच्यावर मी त्याच प्रकारे प्रेम करतो. मी भजतो त्यांना, मी त्यांच्यावर प्रेम करतो, मी त्यांची भक्ती करतो असं भगवंत सांगतायत. तर हे जे आहे ते इतकं आपल्यासारख्या लोकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा आपल्यासारख्या लोकांनी, सामान्य माणसांनी असं पुन्हा मी म्हणते आहे. ह्याचं कारणच असं आहे की आपण जे करतो ते काय स्वरूपाची भक्ती असते याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवानी ते इतकं सुंदर शब्दामध्ये मांडले की आपण सगळे म्हणजे माणूस हा स्वभावतः भजनशील असतो. म्हणजे त्याच्या मूळ प्रवृत्ती असते. मग त्या मूळ प्रवृत्तीचं काय होतं तर ती विकृत होते. कशामुळे? ज्ञानाशिवाय. नाशे म्हटलंय त्यांनी, नाश पावते. ती ज्ञान नसलं की ती भक्ती जी मनामध्ये खरं म्हणजे मूळ प्रवृत्ती आपली आहे ती नाश पावते. आता नाश पावते किंवा ती विकृत होते. नाशाचा अर्थ नष्ट होते असं नाही, त्याला चुकीचं वळण लागतं, विकृत होते. आता विकृत होणं याचा अर्थ मी सांगितला होता की विकृत होतं म्हणजे काय की आपण ज्या प्रकारे पूजापाठ करतो, यज्ञविधी करतो, काही आणखी व्रत वैकल्य करतो, तीर्थयात्रा करतो, हे सगळं जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला तर आपण ह्या अनेक गोष्टी ह्या काहीतरी मनामध्ये हेतू ठेवून आपण करत असतो. आणि त्यामुळे तीर्थयात्रा का होईना आपण त्या तीर्थयात्रा करून पाहतो काय सुंदर मंदिर आहेत. अर्थात मंदिराचं सौंदर्य आपल्याला कळणं ही सुद्धा एक आपल्या बुद्धीचा एक त्याचाही तो एक आस्पेक्ट आहे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, मंदिराची सुद्धा सुंदरता आपल्याला जाणवली पाहिजे. पण मग त्याला तीर्थयात्रा कशाला म्हणायचं? एखादा आर्किटेक्चर किंवा एखादा इंजिनियर ज्या प्रकारे ते देवस्थानं पाहेल त्या प्रकारे जर आपण फक्त पाहिली किंवा एखादा कलाकार पाहेल त्याच प्रकारे आपण पाहिलं, मग त्याला आपण तीर्थयात्रा नाही म्हटलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही मंदिरं बघायला गेलो असं म्हणायला काहीच हरकत नाही, त्या तीर्थयात्रा नसतात. मग तीर्थयात्रा न जाऊन निराळ्या द्वारकेला गेलो आहे, रामटेकला गेलो आहे, काशीला गेलो आहे,
जगन्नाथपुरीला गेलं, सगळी भारतातली जी काही अगदी आहेत मोठी तीर्थक्षेत्र सगळी पार पाडली. काय केलं तिथलं वर्णन ऐकण्यासारखं असतं तिथून आल्यानंतर. खरंच सांगते की मी सुद्धा गेलेली आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की जे जे काही घडत असतं ते सगळं मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग हे जे काही वाचते त्यामुळे मनामध्ये विचार निर्माण होतात की जे विधी केले जातात ते सगळे आपण जर थोडंसं जागृतपणे आपण जर त्यांचा विचार केला तर पहा की देवाला एक पहाटे 3-4 वाजल्यापासून ते रात्र होईपर्यंत काय 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 वेगवेगळे सोहळे सगळे केले जातात. मध्यंतरी देवस्थान बंद की देव झोपले, मग त्या देवानं उठवलं जातं. अरे जो ईश्वर सतत जागृतच आहे, सर्वज्ञ आहे, सर्व काही तो पाहतोय आहे, तो जागृत आहे, असा या ईश्वराला तुम्ही झोपवता, तुम्ही उठवता. म्हणजे ह्यामध्ये काहीतरी आपली चूक होते. भक्ती म्हणजे खूप प्रेम असू दे, पण त्या प्रेमापोटी काहीतरी चुकीचं कल्पना आपण मनामध्ये आणू नये. देव हा जागृतच आहे, मग त्याला जागं करायचं, मग त्याला दही दूध पाणी सगळ्यांनी आंघोळ घालायची. अरे जो शुद्धच आहे, त्याच्या इतकं शुद्ध काही नाही, त्याला तुम्ही अशा आंघोळी घालून शुद्ध करता. देवस्थान स्वच्छ ठेवलं पाहिजे, देवाची मूर्ती स्वच्छ असलीच पाहिजे. आपल्या घरातल्या ज्या काही मूर्ती असतील त्यासुद्धा स्वच्छ असाव्यात, तस्बिरी असतील, फोटो असतील ते सुद्धा स्वच्छ असावेत, अगदी जरूर आहे. पण स्वच्छता म्हणजे हे नव्हे, उलट असं दिसतं. पहा कित्येक ठिकाणी असं वाटतं की किती घाण, म्हणजे पाऊल आपण कुठे ठेवावं हे कळत नाही, असे ते पाण्याचे दह्याचे दुधाचे ओघळ वाहत असतात. अरे देवाला स्नान घालतात त्या दुधावरनं शेवटी माणसांना चालावं लागतं, ह्यासारखी किती अपवित्र गोष्ट आहे ही, ह्याचा तरी आपण विचार केला पाहिजे. पण याच प्रथा रूढ झालेल्या आहेत आणि त्या आपण आणखीन त्या रूढ करत राहतो, कारण आपण त्या तशाच चालू ठेवतो, आपण त्याच मानत राहतो. ह्याचा विचार कधीतरी आपल्या मनामध्ये आला पाहिजे. ह्यालाच म्हणतात विवेकबुद्धी. मी कुठल्याही प्रकारे माणसांची श्रद्धा नाहीशी व्हावी असं मी बिलकुल म्हणत नाही. मी स्वतः अत्यंत श्रद्धा ठेवणारी आहे. माझी इतकी प्रचंड श्रद्धा ईश्वरावरती आहे की मी शक्यतो प्रयत्न करत असते की माझ्यामध्ये अशीच वृत्ती निर्माण व्हावी की आपल्या हातून होणारं प्रत्येक कार्य हे ईश्वरासाठी आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं ईश्वर नियोजित आहे हे आपल्याला समजावं, ह्याचा प्रयत्न मी सुद्धा करत असते. ही श्रद्धा असते आणि ती श्रद्धा जरूर असावी माणसाच्या मनामध्ये. पण हे सगळं जे आहे ना, हे ओंगळ स्वरूप, आपण जे सगळं पवित्र आहे त्याला आपण ओंगळ स्वरूप आणतो. तर आपण कुठेतरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि कसं मग ते 12व्या श्लोकामध्ये बघा एक सुंदर शब्द वापरला आहे भगवंतानी, क्षिप्रम म्हटलंय. म्हणजे कांक्षतः कर्मणाम सिद्धिम असं सुरुवात केली आहे. म्हणजे ह्या इह देवता, या देवतेचं तुम्ही भजन पूजन यज्ञ जे काय सगळे करतात ते कशासाठी, तर मनामध्ये काहीतरी कांक्षतः म्हणजे काहीतरी आकांक्षा ठेवून तुम्ही जाता तिथे ते करता. आणि मग पुन्हा क्षिप्रम शब्द जो वापरलाय म्हणजे ती कर्मणा सिद्धी कशी व्हायला पाहिजे. क्षिप्रम, क्षिप्रम ह्याचा अर्थ तात्काळ, लगेच, लगेच, इन्स्टंट, इन्स्टंट. आपण तर हल्ली फार इन्स्टंट जगात वापरतो. इन्स्टंट कॉफी आहे, इन्स्टंट राईस आहे, अनेक इन्स्टंट गोष्टी आहेत. तर इन्स्टंट हे सुद्धा इन्स्टंट की नवस केला फळ मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर ते झालं, तो देव जागृत नाहीच.
ते देवस्थान जागृत नाहीच, तिथून दुसरीकडे जाईल, मग दुसरा. म्हणजे ही सगळं क्षिप्रम पाहिजे असतं आपल्याला, लगेच तात्काळ पाहिजे असतं सगळी कर्मणा सिद्धी. तुकाराम ह्या बाबतीत इतके परखड आहेत, म्हणजे काही वेळेला तुकारामांची भाषा सुद्धा इतकी आपल्याला म्हणजे मनापासून आपल्याला ती पटते. पहा, नवसाच्या बाबतीमध्ये तुकारामांनी काय म्हटलं? तुकाराम म्हणतात, नवसे जरी पोरे होती तरी का कारणे लागे पती. परखड, अगदी परखड आहे. का कारणे लागे पण, अरे जर नवसाने सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून या ठिकाणी पुढे जे म्हटलेलं आहे ना, की हे सगळं जे आहे ना ते काय, तो देव देतो का मी देतो असं नाही, हे तुमच्या कर्माचं फळ असतं. आणि म्हणून आपण केलेल्या काही इच्छा पूर्ण होतात, काही होत नाही. देव सर्व शक्तिमान आहे, पण जो सर्वज्ञही आहे. कोणाला काय द्यायचं, किती द्यायचं, काय योग्य आहे, आपल्याला सुद्धा जाणवतं की आपण मागितलं होतं तसं नाही घडलं, काहीतरी अनपेक्षित काहीतरी घडलं. पण आपण पुढे गेल्यावर लक्षात येतं की जे काही घडलं ना ते भल्यासाठीच घडलं. तर ते योग्य काय आहे हे आपल्याला नाही कळणार, आपल्याला नाही आहे ती बुद्धी नाही आहे. देव सर्वज्ञ आहे, त्याला माहिती आहे. एक तर आधी कोण कुठल्या हेतूने आला आहे हेही त्याला माहिती आहे, आणि दुसरं म्हणजे ह्या माणसाची कर्मही माहिती आहेत, आपली कर्म माहिती आहेत. कर्मणा त्या कर्मांप्रमाणे आपल्याला जे काय योग्य आहे ते देतो. म्हणून या ठिकाणी कर्मफळ निश्चित ओळख तू, असं 72व्या ओवीमध्ये म्हटलंय. पहा, जे काही तुला मिळतं ते सगळं करून ते काय आहे, तरी कर्मफळ निश्चित ओळख तू असं म्हटलेलं आहे. आणि आता त्या कर्मफळ म्हणजे जे काही घडतं ते कर्मानुसार घडतं. या कर्माचं अधिष्ठान लक्षात घेऊन आपल्या जीवनातलं आता ते पुढे जातात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये 13व्या श्लोकामध्ये आणि त्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे, की वर्णव्यवस्था मी सृजिली, म्हणजे मी केली असं बरोबर आहे. कारण मला विश्वाची काही रचना करायची होती. कारण काय, कोणीतरी काय काम करावं, काहीतरी व्यवस्था जशी आपल्या घरामध्ये असते की नाही, की ज्याला जे काम साधतं त्यांनी ते काम करावं, ही आपल्या घरातली सुद्धा एक व्यवस्था असते, तशी ईश्वराने केलेली आहे. पण ती त्याच्या इच्छेनी नव्हे, की त्यांनी सृजिली आहे. ती कशा प्रकारे सृजिली आहे, तर कुठलं कर्म करण्याची पात्रता माणसामध्ये आहे, तो माणूस सत्वगुणी, रजगुणी, तमोगुणी जसं आहे त्याप्रमाणे त्याची व्यवस्था ह्या कर्मांच्या बाबतीत लावलेली आहे. आणि अशी ही वर्णव्यवस्था निर्माण केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. इथपर्यंत आपण आलो तो 80 ओवीपर्यंत. आता पुढची जी ओवी आहे 81 ती तशीच आहे. तेच त्यांनी सांगितलं, एका फक्त ओवीमध्ये म्हटलेलं आहे, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. म्हणजे वर्णव्यवस्थेबद्दल ते बोलत आहे. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटलागा. म्हणजे हे माझ्यासाठी झालेलं आहे. माझ्यासाठी याचा अर्थ की एक समाजामध्ये योग्य प्रकारे कर्मांचं विभागणी व्हावी. ज्याला जे योग्य आहे त्याला त्यांनी ते कर्म करावं. कारण अनेक कर्मांची समाजामध्ये गरज असते, ती सगळी भागवली जावी. म्हणून हे सगळं म्हणून म्हटलं मजसी स्तव जाहले परी म्या नाही केले, मी नाही केलं. म्हणजे या ठिकाणी असं असं विचार करू नका की लबाड आहे म्हणजे मी केलं म्हणायचं पण मी नाही केलं म्हणायचं, असं नाही आहे.
फार मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. हे मी नाही केलं असं म्हणण्यामध्ये एक मोठा अर्थ आहे की जो पुढे आपल्याला कळणार आहे असं. की जसं कुठलंही म्हणजे आता त्याची थोडी पार्श्वभूमी सांगते, पुढच्या ओव्या पाहणारच होतो की जसं माणसाने कर्म करायचं असतं पण मनामध्ये कुठला हेतू ठेवायचा नाही आणि कर्म करायचं, आणि त्या आपण करता आहोत अशी कर्तृत्वाची भावनासुद्धा मनात ठेवायची नाही, कर्तृत्वाचाही मद ठेवायचा नाही की मी करणार, मी करतो, हा कर्तृत्वाचाही मद नको. आणि मग केल्यानंतर जर समजा ते मी म्हणजे करणारा मी नाही आहे अशी मनापासून जर जाणीव असेल तर मग कर्मफळाची अपेक्षाही राहत नाही. तर असं जे कर्म असतं ते निष्काम कर्म किंवा ते नैष्कर्म्य होतं, जे आता आपल्याला पुढच्या या श्लोकांमध्ये ओव्यांमध्ये फार सुंदर प्रकारे आपल्याला कळणार आहे. पण हा तो मुख्य विचार आहे की जे जसं माणसाचं आहे तसंच ईश्वर पण म्हणतोय की हे मी जे केलेलं आहे ते माझ्यासाठी झालं आहे, कारण मला सृष्टीची सगळी रचना योग्य लावायची होती म्हणून हे माझ्यासाठी झालं आहे, पण मी त्याचा करता नाही असं ज्यांनी जाणलं म्हणजे काय की आता या ठिकाणी वर्णव्यवस्थेचा उल्लेख आधी आला आहे म्हणून त्याच्या संदर्भात हे पुढची ओवी आहे, लक्षात घ्या. त्याच्या संदर्भात आहे की वर्णव्यवस्था मी लावली, प्रत्येकाने आपल्या वर्णानुसार कर्म करावीत अशी मी वर्णव्यवस्था लावली. अर्थात त्याला पुढे कसं रूपांतर त्याचं झालं याचा उल्लेख मी गेल्या वेळेला केला आहे, आता पुन्हा त्यासाठी वेळ देत नाही. पण अशा प्रकारे मी वर्णव्यवस्था अशी केली. तर हे जो जाणतो की मी कशासाठी केली, मला काही त्याच्यात मिळवायचं नाही आहे, समाजच योग्य प्रकारे चालू राहावा म्हणून मी ते केलेलं आहे. तर असं हे जो जाणतो आणि हे जाणून जो कर्म करतो तो सुटला गा असं आहे. हे ऐसे जेणे जाणीतले म्हटलंय ना, हे जाणीतले, त्या जाणणं ह्याच्यामध्ये पुढे हा अर्थ आहे. मी आधी एकदा सांगितलं होतं की जाणणं ह्याचाच अर्थ आचरणात आणणं. तर हे जो जाणतो की वर्ण काय आहे, आपण वर्णानुसार म्हणजे जे आपलं विहित कर्म आहे, आता त्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती, आज वर्णव्यवस्थाही आज जातीव्यवस्थाही कर्माच्या बाबतीमध्ये हळूहळू जायला लागली आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये गेलेली आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक माणसाने आपल्या परिस्थितीनुसार जे काही कर्तव्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, ही मनामध्ये एक जाण ठेवली, ते जाणणं. आणि कर्म आपण त्या प्रकारे जर केली तर मग तो सुटला गा, म्हणजे त्याला कर्मबंध लागत नाही, सुटला म्हणजे या कर्मबंधातून तो सुटला. कर्मबंधामुळे पुढे मग या संसारामध्ये पुन्हा जन्म मृत्यू हे जे सगळं चक्र सुरू होतं त्या सगळ्यातून तो सुटला, कर्मबंधातून तो सुटला असं म्हटलं. आता पुढे पुढची ओवी 82 ओवी घेते. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशियाची जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. हां, म्हणजे मागील मुमुक्षु जे होते, मुमुक्षु ह्याचा अर्थ मोक्ष प्राप्तीची इच्छा धरणार, इच्छा ज्यांच्या मनात आहे, मोक्षप्राप्तीची इच्छा ज्यांच्या मनात आहे की आपण सुटावं, ह्या कर्मबंधातून आपण सुटावं अशी ज्यांची इच्छा आहे, मोक्षप्राप्तीची ज्यांची इच्छा आहे ते मुमुक्षु. आता त्यांनी काय म्हटले, मागील मुमुक्षु जे होते म्हणजे मागचे मुमुक्षु. आता या ठिकाणी हे मागील म्हणजे ज्याचा उल्लेख भगवंतानी आधी केलेला आहे. कोण सांगा? सूर्यापासून त्यांनी परंपरा सांगितली आहे ना, त्याच्यामध्ये
मनू सांगितलाय, इक्ष्वाकू सांगितलाय, जनकाचा उल्लेख नंतर आलेला आहे. तर हे जे सगळे पूर्वीचे राजर्षी होऊन गेले, राजऋषी, राजर्षी शब्दसुद्धा पहा किती सुंदर आहे की राजर्षी होते, ते राजऋषी होते. म्हणजे राजा असून सुद्धा ऋषित्व त्यांच्यामध्ये होते. ऋषित्व हा जो गुण आहे तो त्यांच्यामध्ये होता, असे ते होते जनक वगैरे. आणि त्यामुळे ज्ञानपूर्ण कर्म, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. जनक तर असा होता, कुठल्याही आता सीता आणि राम आणि सीता ज्या वेळेला वनवास संपून परत आले अयोध्येला, त्यावेळेला त्यांचं राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाला जनक हा सीतेचा पिता, त्यामुळे त्या कार्यासाठी तो तिथे गेला. पण फक्त तेवढं कार्य होण्यापुरता तो तिथे थांबला, त्यानंतर तो थांबला नाही. सीतेने त्याला विनंती केली की पुढे केवढा तरी मोठा एकूण सगळा समारंभ आहे, उत्सव आहे, तुम्ही थांबा. पण तो थांबला नाही. ज्या कर्तव्य होतं त्या ठिकाणी असण्याचं ते कर्तव्य पूर्ण केलं आणि परत आपल्या राज्यामध्ये गेला. त्याचं जे काही कार्य होतं ते त्यांनी चालू केलं. म्हणजे हे जे म्हणून त्यांना म्हटलं आहे की मागील मुमुक्षू, म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे होते आणि इच्छा करत असताना सुद्धा कर्म करणारे होते. जे काही विहित कर्म त्यांचं होतं ते विहित कर्म ते पूर्ण करत होते. तर त्यांचा उल्लेख तिथे आहे. मागील मुमुक्षू जे होते तीही ऐशियाची जाणोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा. आता अर्थ लागला असेल ना? अगदी सोपं आहे की धनुर्धरा अर्जुना, त्या सगळ्यांनी ऐशियाची जाणोनी माते, अशा प्रकारे मला जाणून त्यांनी सर्व कर्म केली. आता पुढे एक उपमा देऊन त्यांनी किती सुंदर हाच अर्थ आणखीन चांगला स्पष्ट केलेला आहे. परी ते बीजे जैशी दग्धली नुगवतची पेरिली तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. म्हणजे पहा काय दिलंय, उदाहरण दिलंय त्यांनी की अरे अर्जुना, ज्याप्रमाणे दग्धली म्हणजे जाळली बीज जर समजा आपण जाळली आणि मग ती आपण पेरली, ती उगवणार नाही. पेरिली न उगवताची असं आहे ते. पेरिली थोडंसं उलटं घ्या, पेरिली न उगवताची म्हणजे पेरली, भाजलेली बीज आपण जमिनीमध्ये पेरली, पण ती पेरून उपयोग काय, ती काही कधी उगवणार नाही. त्याचप्रमाणे म्हणजे असं उदाहरण देऊन किंवा ही उपमा सांगून तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. म्हणजे कर्म, सगळी कर्म जी विहित कर्म त्यांच्या दृष्टीने होती ती सगळी कर्म त्यांनी केली. जे पूर्वीचे मुमुक्षु होते त्यांनी सर्व कर्म केली. परितया जाहली मोक्ष हेतू, फार महत्त्वाचं आहे. ती कर्म करून ते कर्म बंधामध्ये अडकले नाही, उलट ती कर्म करून त्यांना मोक्ष मिळाला. मोक्ष हेतू त्यांना, म्हणजे हेतू मनात ठेवला नव्हता पण तरीसुद्धा त्यांना मोक्ष मिळाला. कारण कर्म कुठल्याही हेतूशिवायच त्यांनी केलेली होती, केवळ कर्तव्य म्हणून केलेली होती. तर अशा प्रकारे कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. म्हणजे मोक्ष हेतू म्हणजे मोक्षदायक कर्मच मोक्षदायक झाली. म्हणजे एरवी आपण म्हणतो की कर्म हे बंधनकारक असतं. कुठला तरी जन्म पुढे प्राप्त होणार, चांगला तरी का होईना पण प्राप्त होणार. तर इथे तसं नाही. इथे काय होतं तर कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू, म्हणजे कर्मांनीच त्यांना मोक्ष मिळाला. अशीच कर्म त्यांनी केली, कारण त्यांनी कर्माचं हे स्वरूप जाणलं, कशी करावीत त्याचं स्वरूप त्यांनी जाणलं.
आता ह्याच्या पुढे म्हणजे 16व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत की अर्जुनाला आता भगवंत ज्याला त्यांनी ह्या 84 ओवी जर तुम्ही पाहिली तर त्या ओवीमध्ये कर्म विवंचना असा एक शब्द येऊन गेला आहे त्या ओवीमध्ये पहा कर्म विवंचना आलाय ना शब्द. तर ती कर्म विवंचना जी आहे म्हणजे कर्म आणि अकर्म कर्म म्हणजे कर्म आणि अकर्म ह्याच्याबद्दलचं विवंचना म्हणजे त्याबद्दलचं सगळं विवेचन त्याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण आता ते अर्जुनाला करतात. अर्जुनाला सांगतायत. त्यामुळे मी श्लोक जरी घेतला नाही तरी एवढंच सांगते की अर्जुनाला ते म्हणतात की अर्जुना तुला हे पूर्णपणे कळलं पाहिजे की कर्म कशाला म्हणतात अकर्म कशाला म्हणतात. हे ज्या वेळेला तुला सगळं नीट समजेल त्यावेळेला तुझ्या हातून योग्य ते कर्म घडेल आणि जे नको ते कर्म घडणार नाही. तर म्हणून अकर्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हे त्यांनी पुढच्या ह्या भागामध्ये सांगितलं आहे. पण ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगते की हा जो संबंध भाग आहे कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय तिथे आणखी पण एक शब्द आलेला आहे विकर्म. पुढच्या कुठल्या श्लोकामध्ये तो असेल कदाचित. तर असे हे 3 शब्द आलेले आहेत कर्म अकर्म विकर्म बरं का. पण ह्या 3 शब्दांचे निराळ्या भाष्यकारांनी किंवा निराळ्या गीतेवरती ज्यांनी भाष्य केलं आहे गीतेवरती ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत त्या प्रत्येकाने किंवा त्या सर्वांनी वेगवेगळे अर्थ याचे सांगितले. हे मी पहिल्यांदा सांगते की कर्म कशाला म्हणायचं अकर्म कशाला म्हणायचं विकर्म कशाला म्हणायचं इतका वेगळाच ह्याच्यात आहे. आता उदाहरणार्थ आता काही लोकांचं असं विचार आहे की विकर्म ह्याचा अर्थ विकृत कर्म बरं का विकृत कर्म असा म्हणजे अर्थ काहींनी मांडलेला आहे आणि काहींनी बरोबर म्हणजे इवन शंकराचार्यांनी सुद्धा तो अर्थ हे केलेला आहे विकृत कर्म. आणि काहींनी असा अर्थ त्याचा सांगितला आहे की विहित आपलं काय म्हणतो विकर्म ह्याचा अर्थ विहित कर्म म्हणजे अगदी परस्पर विरोधी 2 वेगळीच श्लोकं झाली ना. एकाने म्हणायचं विहित कर्म म्हणजे तुमच्याकडून अपेक्षित असलेली कर्म आणि दुसऱ्याने म्हणायचं विकृत कर्म. इतका ह्याच्या अर्थांमध्ये भेद आहे हे आधीच मी स्पष्ट करते. आणि म्हणून ह्या ठिकाणी आता कोणाला तरी आपण कोणाचे तरी विचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. ह्या ठिकाणी आपण ज्ञानदेव ज्या प्रकारे या विचारांचं सगळं स्पष्टीकरण करतात तो भाग आपण पाहू. आता पहिल्या ज्या 16व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत 85 पासून त्या मी घेते. कर्म म्हणजे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले असं ती ओवी आहे. विचक्षण ह्याचा अर्थ विचारी ज्ञानी चिकित्सा करणारे ज्ञानी माणसं विचारी माणसं योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारे असे ऐसे विचारिता म्हणजे असा विचार करताना विचारिता ह्याचा अर्थ हा आहे की अशा ह्याचा अर्थ लावताना किंवा ह्याबद्दल विचार करताना जे विचक्षण आहेत म्हणजे अगदी ज्ञानी आहेत किंवा चिकित्सक आहेत ते सुद्धा गुंफोनी ठेले. आधी मी या ओवीच्या शेवटचा भाग सांगते. गुंफोनी ठेले ह्याचा अर्थ संभ्रमात पडतात. अगदी विचारी माणसं सुद्धा संभ्रमात पडतात.
अगदी विचारी माणसंसुद्धा ह्या बाबतीत संभ्रमात पडतात. आणि म्हणूनच मी जे मगाशी सांगितलं की निरनिराळ्या विचारवंतांनी वेगळा अर्थ लावण्याचं कारणच ते झालेलं आहे की विचक्षणसुद्धा संभ्रमामध्ये पडतात. आणि कशाचा विचार ते पहिल्या भागामध्ये आलं आहे. या ओवीच्या कर्म म्हणजे ते कवण, म्हणजे कर्म म्हणजे काय, कवण म्हणजे त्याचा साधा अर्थ आपण घेऊ. कर्म कशाला म्हणायचं, कवण म्हणजे कर्म कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं, अथवा अकर्मा काय लक्षण, म्हणजे अकर्म ज्याला म्हणायचं त्याची लक्षणं काय, म्हणजे अकर्म कशाला म्हणायचं, साध्या कर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं, ह्याच्याबद्दल चिकित्सा करताना अगदी विचारी माणसंसुद्धा संभ्रमात पडतात, असा या ओवीचा अर्थ आहे. आता ते सांगताना एक उदाहरण कसं दिलं आहे, जैसे का पुढे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली. पुढे म्हणजे खोटं, खोटं नाणं, जैसे का पुढे नाणे, ज्या प्रकारे खोटं नाणं खऱ्यासारखंच दिसतं, खोटं नाणं इतकं बेमालूम तसं बनवलेलं असतं की ते खऱ्यासारखंच दिसतं, भासतं. डोळ्याचेही देखणे संशयी घाली, म्हणजे आपण किती अगदी मोठी चांगली दृष्टी आपली असली तरीसुद्धा शेवटी खरं का खोटं असा मनामध्ये भ्रम निर्माण होणं शक्य असतं. कारण ते खोटं आहे पण ते खऱ्यासारखं वाटतं. मग आता काय, खाली फुलं असतात अशी खोटी फुलं काय खऱ्यासारखी इतकी सुंदर दिसतात की खरंच ती खरीच वाटतात. आता पुढच्या ओव्या ज्या आहेत ना 87-88 मी एकत्र वाचते, आणि कारण त्या एकमेकांशी जोडून आहेत म्हणून एकत्र वाचते. आणि मग अर्थ कसा आपण कुठले शब्द कशाला जोडायचे हे मी सांगते. तैसे नैष्कर्म्य ते चेनी भ्रमे गिवसी जत आहाती कर्मे जे दुजी दृष्टी मनोधर्मे करू शकती. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझं. कदाचित नुसतं वाचल्यावर अर्थ लागला नसेल म्हणून सांगते. आता पहा, असं थोडंसं जोडा म्हणजे अर्थ छान लागतो. तैसे म्हणजे आता ते आधीचं उदाहरण दिलं आहे म्हणून तैसे म्हटलंय, त्याप्रमाणे नैष्कर्म्य ते चेनी भ्रमे म्हणजे आपण अगदी आपल्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली आहे असं माणसाला वाटतं की आपण अगदी निष्काम बुद्धीने कर्म करतोय, त्याला म्हणायचं ना नैष्कर्म्य. नैष्कर्म्य ह्याचा अर्थ मनामध्ये कुठला कामना नाही, मी करताय ह्याची जाणीव नाही, जे काही प्राप्त होईल कर्म केल्यानंतर सिद्धी असिद्धी त्या सगळ्याला समदृष्टीने पाहणं, ह्या सगळ्याला मिळून नैष्कर्म्य हा शब्द आहे. तर असं काही वेळेला होतं की नैष्कर्म्यतेचे भ्रमे म्हणजे मला अगदी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली, आता मी अगदी पूर्ण नैष्कर्म्य बाळगू लागलं, मी नैष्कर्म्यू झालेलो आहे, अशा भ्रमामध्ये हां की मला हे सगळं आता जमतंय, अशा भ्रमामध्ये असणारे. आता हा जो शब्द आहे ना भ्रमेच्या नंतर या दुसऱ्या ओवीतल्या ह्या शब्दांना तो तुम्ही शब्द जोडा. जरा असं खाली जा पहा 88 ओवीमध्ये एथ मोहले गा क्रांतदर्शी असा शब्द आहे ना, एथ मोहले गा क्रांतदर्शी असं मी तर ॲरोच करून टाकलं आहे तिथे. एक इथून ते इथे जायचं, अर्थ सुंदर लागतो पहा. आपल्याला अगदी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली आहे असं म्हणणारे जे असतात
ते सुद्धा एथ मोहले का क्रांतदर्शी, म्हणजे ह्या क्रांतदर्शी म्हणजे पुन्हा विचारवंत, अत्यंत ज्ञानी, अत्यंत विचारवंत असे जे असतात, क्रांतदर्शी, प्राप्त पुरुष ज्यांना म्हणतात, अगदी खूप उद्धाराच्या खूप वरच्या अवस्थेला पोचले आहेत, असे जे क्रांतदर्शी असतात, की ज्यांची क्षमता, ज्यांचं सामर्थ्य कसं असतं, आता जरा वरती जा, त्याच्याबरोबर जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकत, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते, म्हणजे ती माणसं इतकी सामर्थ्यवान असतात, त्यांच्या ज्ञानाचं सामर्थ्य, भौतिक सामर्थ्य नाही की खूप पैसा आहे, खूप बळ आहे शारीरिक वगैरे, तसं नाही, ज्ञानाचं सामर्थ्य इतकं असतं की जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती, म्हणजे ईश्वर जशी सृष्टी निर्माण करतो तशी त्या माणसांची क्षमता असते, सामर्थ्य असतं की ते दुजी सृष्टी, आणखीन एक सृष्टी निर्माण करू शकतील. थोडं अतिशयोक्तिपूर्ण वर्णन आहे, पण आपण समजून घ्यायचं आहे ते की दुजी सृष्टी निर्माण करू शकतील इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. असे जे क्रांतदर्शी आहेत ते सुद्धा काय होतात तर एथ मोहले गा, हा जो शब्द आहे ना, एथ मोहले गा, एथ म्हणजे काय, कर्म काय आणि अकर्म काय ह्याच्या बाबतीमध्ये ते मोहले, ते भ्रमात पडले, मोहात पडले. मोह म्हणजे ह्या ठिकाणी गोंधळ, मनातला गोंधळ, भ्रम, ते भ्रमात पडले. इतके जे ज्ञानी आहेत ते सुद्धा अशा भ्रमात पडतात, आणि मग भ्रमात पडतात आणि मग काय होतं, मग ते काय करतात, गिवसी जत आहाती कर्मे. गिवसी जत ह्याचा अर्थ गिवसी जत आहाती कर्मे म्हणजे कर्मांना कवटाळतात, कर्मांना कवटाळतात, कर्मांच्या जाळ्यामध्ये अडकतात, कर्मांच्या जाळ्यामध्ये अडकतात. गिवसी जत ह्याचा अर्थ कवटाळणे असा आहे. म्हणजे इतके जे क्रांतदर्शी आहेत ते सुद्धा मोहात पडतात आणि शेवटी त्यांना कर्म आणि अकर्म ह्याच्यातला फरक कळत नाही. त्यांना कर्म आणि अकर्म ह्याच्यातला फरक कळत नाही. हे मुद्दाम आधी भगवंत का सांगतायत की अर्जुनाला समजावं की बाबा कर्म आणि अकर्म ह्याच्यातला फरक किती महत्त्वाचा आहे हे तुला कळलं पाहिजे अर्जुना, म्हणून ते सांगतायत की अगदी ज्ञानी पुरुषांना सुद्धा हा फरक कळत नाही आणि आम्ही नैष्कर्म्य प्राप्ती आम्हाला झालेली आहे असं म्हणत म्हणत शेवटी ते कर्मात अडकतात. कर्मात अडकतात म्हणजे काय, कुठेतरी मनामध्ये हेतू निर्माण होतो, हे कर्म मी का करतोय, ह्या कर्माचा मी करता आहे, ह्या कर्माची अशी सिद्धी व्हायला पाहिजे. कुठेतरी त्या ज्ञानी माणसाच्या मनात सुद्धा हे विचार येऊ शकतात, हे सांगितलंय त्यांनी. आणि म्हणून पुढे मग काय म्हटले, एक वाचून मूर्खाची गोठी कायसी, म्हणजे अरे इतके क्रांतदर्शी माणसं, इतकी ज्ञानी माणसं सुद्धा कर्म आणि अकर्म कळत नाही आणि कर्माच्या फेऱ्यामध्ये गुंततात, तर मग मूर्खाची काय गोष्ट सांगायची. ज्यांना कळतं त्यांना सुद्धा हे साधता येत नाही, मग मूर्ख काय साधणार. मूर्खाची गोठी, काय सुंदर शब्द वापरलेत, पण हे थोडं असं एकमेकांना आपण असं लावून घेतलं ना की अर्थ लागतो, म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं.
की वाचूनी मूर्खाची गोठी, नाहीतर तुम्ही नुसती ओव्या वाचला तर नाही लागत. तो का लागत नाही तर ते असं एकमेकाशी जोडलेलं आहे. वाचूनी मूर्खाची गोठी काय असी, अरे बाबा मग काय मूर्खाची गोठी, काय गोष्ट त्याची सांगणार. म्हणजे अर्जुना तू लक्षात घे की अर्जुनाला या ठिकाणी मूर्खच म्हटलेलं आहे की ज्ञानी माणसाला नाही कळत, कारण तो खरोखरच त्या प्रकारे वागतोय ना. त्यांनी म्हटलंही आहे, भगवंतानी स्पष्टपणे त्याला मूर्खही आधी एकदा म्हटलेलंच आहे की तू काय बोलतोयस हे, तू काय कसे विचार करतोयस हे, असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे अर्जुनाला याही ठिकाणी त्याचं स्थान दाखवलं की बाबा ज्ञानी माणसांना सुद्धा जे कळत नाही तर मूर्खाची काय गोष्ट आपण सांगणार, असं म्हणून आता अर्जुनाला ते कर्म आणि अकर्म म्हणजे काय ह्यातला फरक कसा सांगतायत पहा. पुढच्या ओव्या घेते हां, 17व्या श्लोकानंतरच्या. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे. सम्यक ह्याचा अर्थ मी आधी एकदा सांगितलं आहे. सम्यक म्हणजे योग्य प्रकारे बरोबर रीतीने कळलं पाहिजे. सम्यक म्हणजे अगदी योग्य प्रकारे आपल्याला ते कळलं पाहिजे. अर्जुना ते तुला आधी नीट कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? कर्म म्हणजे काय, तर ते पुढे काय म्हणतात, कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. ह्या संबंध विश्वाला एक विशिष्ट रचना ज्याच्यामुळे प्राप्त होते ते कर्म. विश्वाकारू विश्वरचना ज्याच्यामुळे संभवते त्याला कर्म असं म्हणतात. म्हणजे ह्याचा अर्थ फक्त एवढा नाही आहे, ह्यात काहींनी असा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण फक्त एवढा अर्थ इथे नाही आहे की विश्वाची निर्मितीच मुळी ब्रह्माच्या कर्मातून झाली, असा एवढाच मर्यादित अर्थ इथे नाही आहे. या इथे फार मोठा अर्थ आहे आणि तो आपल्याला नीट लक्षात घ्यायला पाहिजे की विश्वाकार म्हटले. विश्वाकार म्हणजे विश्वाला एक रचना प्राप्त झाली. आता रचना म्हणजे काही भौतिक रचना नव्हे की इथे हा सूर्य आहे, तिथे तो चंद्र आहे, इथे असा निसर्ग आहे, तिथे तसं पाणी, किंवा ही माणसं ही इकडची अशी आहेत तिकड. हा विश्वाकार नाही, त्याला विश्वाकार नाही म्हटलेलं. विश्वाची रचना याचा अर्थ परस्पर संबंधांची रचना, माणसांच्या परस्पर संबंधांची रचना म्हणजे विश्वाकार. माणसांच्या परस्पर संबंधांची रचना खूप खोलवर अर्थ आहे हा. माणसांच्या परस्पर संबंधांची रचना म्हणजे विश्वाचा आकार, विश्वाची रचना. आता साधू पहा, आपण ज्याला आपलं घर म्हणतो, त्या आपलं घर म्हणजे काही त्या भिंती आणि लावलेले पडदे आणि आतला रंग आणि सगळं इंटिरियर डेकोरेशन, हे घर नाही. ह्याला घर म्हणतात का? ते सगळं तुम्ही ठेवलं, घराचं स्वरूप येईल का त्याला? त्याला तुम्ही माझं घर असं म्हणाल का? माझं घर कधी निर्माण होतं, ज्याला होम म्हणतात, ते होम किंवा माझं घर कधी निर्माण होतं, त्या आतल्या माणसांमुळे निर्माण होतं. आणि माणसांमुळे ह्याचा अर्थ त्या माणसांचे एकमेकांशी असणारे संबंध, त्यामुळे घर निर्माण होतं. हो की नाही? आपल्या सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे की कोण कोणाशी कसा वागतो तेव्हा त्याला ते घराचं स्वरूप प्राप्त होतं. त्याला आपण आपलं घर म्हणतो, त्याला आपण आपलं घर म्हणतो.
तसंच आपलं राष्ट्र, आपला देश आपण म्हणतो, ह्याचा अर्थ काय? इथे ही माणसं राहतात, ते असे पोशाख करतात, इथे गोरी माणसं आहेत, इथे काळी माणसं, असा त्याचा अर्थ नाही आहे. आपण भारतीय माणसं एका विशिष्ट संस्कृतीने बांधलेली आहोत. आपण एका विशिष्ट संस्कृतीचं पालन करतो, म्हणून भारत हा देश आपलाय असं आपल्याला वाटतं. आपलाय. अमेरिकेमध्ये नाही वाटत. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. अमेरिकेत खूप वर्ष राहिले, 20 वर्ष जवळजवळ अमेरिकेत काढली. मला कधी तिथे आपलेपण वाटलं नाही. आपलेपण न वाटण्याचं कारण म्हणजे मी अशी अलिप्त राहिले मुळीच नाही. मी अत्यंत लोकांमध्ये मिसळून राहिले, पण मला तिथे आपलेपण वाटलं नाही. ह्याचं कारण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे आपल्याला आपलं वाटतं ना. पहा, आपण कुठेही बाहेर सगळं कुठे फिरून आलो तरी पुण्यात आलो आणि जवळपास आपल्या घराच्या यायला लागलो, काय आनंद होतो, काय आनंद होतो. मला तर पहिल्यांदा मी जेव्हा अमेरिकेला गेले त्यावेळेला जेव्हा अगदी पहिले 1-2 वेळा परत भारतामध्ये आले त्यावेळेला जसं विमान ते नकाशावरती दिसतं ना, विमान जसं भारताच्या जवळ येते, म्हणजे मध्ये सगळं अफगाणिस्तान होतं, पाकिस्तान म्हणजे ज्यांना आपण शत्रू म्हणतो ते सगळं त्या नकाशावर दिसत होतं. पण जसं विमान जवळ येते ना, काय आतून मला आनंद होत होता. आणि खरंच म्हणजे एक प्रसंग असा होता की अगदी दिवाळीच्या सुमाराला मी येत होते आणि असेच माझ्या आजूबाजूला बसणारे खूप दिवाळीसाठी आले होते. यंग मुलंसुद्धा होती सुट्टीसाठी घरी आलेली. सगळ्यांनी बॉम्बेला विमान टेकल्यानंतर टाळ्या वाजवल्या. म्हणजे काय आतून आनंद असतो पहा, की आलो आपण, आपल्या भूमीवरती आपण आलो. ही जी आपली भूमी असते ना, कारण तिथे आपल्याला जे परिचित असतात ते सामाजिक संबंध असतात, ती संस्कृती असते, म्हणून आपल्याला आपलेपण वाटतं. जसं आपलं घर आपल्याला आपलं वाटतं, आपला देश आपल्याला, तसं हे विश्वाच्या बाबतीत, की विश्वाला आकार कधी येतो, विशिष्ट विश्वाची रचना स्थिर कधी राहते, ज्या वेळेला ही सगळी जी राष्ट्र आहेत ना, आज जे काही चाललं आहे, काय म्हणजे फक्त आपल्याच काहीतरी विचारांचा मागोवा घेत, स्वार्थी विचारांनी दुसऱ्या माणसांच्या जीवाचा सुद्धा विचार न करता काय चाललेलं आहे पहा. आता सध्या येमेनमध्ये काय चाललं आहे, किती लोक काय परिस्थितीमध्ये अडकली आहे. माझ्या मैत्रिणीची एक मुलगी अडकलेली आहे आणि काल रात्री 11:30 वाजता तिचा फोन आला की भारतातून काही शिप्स गेल्या तिथे, कारण विमानतळं सगळी उद्ध्वस्त केले, तर शिप्स गेल्या, त्यांच्याबरोबर काही नेव्हल शिप्स आहेत, तर त्याच्यामध्ये ती बसली. आता हे जे आहे ना, डेकवर बसले. आता कधी पोचतील, कुठे काय होईल काय माहिती नाही आहे, पण त्यांच्या संरक्षणासाठी खूप नेव्हल हे पण त्यांच्याबरोबर आहे. पण म्हणजे हे जे आहे काय राजकीय संबंध चालले, हे जगातले पहा, म्हणजे विश्वाकार ज्याला म्हणतात ना, त्या विश्वाची रचनाच मुळे आपण सगळे बिघडवून टाकतोय. आपण आपल्या कर्तव्यांना विसरून चाललोय आणि फक्त आपले हक्क, आपले अधिकार, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, फक्त ह्याच्यामध्ये आपण आहोत, दुसऱ्याचा विचारही करत नाही. हे सगळे राजकीय संबंध, आर्थिक संबंध, सामाजिक संबंध, सांस्कृतिक संबंध, हे जेव्हा सगळं व्यवस्थित असतं तेव्हा विश्वाकार, त्याला विश्वाकार म्हटलं. इतकी डेप्थ, इतकी गहन अशी ही कल्पना, अगदी साधी बरोबर पाहण्याची ही कल्पना नाही. ही कल्पना अशीच समजावून घ्यायची की विश्वाकार याचा अर्थ तो आहे की, म्हणून म्हटलंय की तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक विश्वातला माणूस आपलं कर्तव्य पार पाडेल. केनेडीनी म्हटलं होतं, काय सुंदर वाक्य आहे जॉन एफ केनेडीचं, की त्यांनी म्हटलं होतं, डोंट आस्क व्हॉट कंट्री कॅन डू फॉर यू,
आस्क युअर सेल्फ व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री, असं म्हटलं होतं की तुम्ही काय करता तुमच्या देशासाठी, ह्याचा तुम्ही विचार करा. आणि तसंच केवळ देशासाठी नाही, आपल्या सगळ्या जगासाठी आपण आहोत. फक्त आपला देश एवढी मर्यादित कल्पना नाही ठेवायची, आपण त्याच्या पलीकडे जायचं, तेव्हा हा विश्वाकार संभवू शकतो. आणि म्हणून म्हटलंय कर्म म्हणजे ते केवळ नाही तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. आता लक्षात आलं ना की विश्वाला आकार येतो कधी, ज्या वेळेला आपण प्रत्येक जण आपल्या कर्तव्यांचा विचार करतो. मग त्यातून आपल्याला काय मिळणार ह्याचा विचार करतो, किंवा मी हे करणार असं म्हणत नाही, पण आपण हे करायचं आहे, ते विहित आहे हे लक्षात घेतो. आता पुढे तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथे. आता लक्षात आलं, सम्यक म्हणजे ते आपल्याला नीट कळलं पाहिजे. अर्जुना प्रत्येकाला ते नीट कळलं पाहिजे. आता ह्या ओवीनंतर एकदम मी 92 ओवी घेते. 92 मधल्या थोड्या गाळते आहेत, कारण पुन्हा वर्णाश्रमाचा वगैरे उल्लेख आहे. म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे प्रत्येकाने कामं करणं वगैरे अशा गोष्टींचा उल्लेख आहे पुढे, कारण आपल्याला जास्ती महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. एरवी जग हे कर्माधीन, पहा नाही काय म्हटलंय, एरवी म्हणजे अर्जुना जर लक्षात घेतलं तर जग हे कर्माधीन, सगळी माणसं काम करतच असतात, चालूच असतं काहीतरी कर्म, काही ना काही. आपण अगदी म्हटलं मी आज काही करणार नाही, तरी आपण बसून तरी राहतो, तेही कर्मच आहे. आपण झोपतो, लोळतो, नाही तर कुठेतरी खिडकीत उभं राहून बाहेर बघ, प्रत्येक कर्म आहे. आणि काही नाही, अगदी ह्या सगळ्या परिस्थितीत मनातलं तर कर्म चालूच असतं, म्हणजे कर्म काही सुटत नाही. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन, म्हणजे तसं पाहिलं तर सगळं जग सगळं विश्व हे कर्माधीन आहे असं आपल्याला दिसतं बाह्यता, पण याची व्याप्ती गहन म्हणजे कर्म म्हणजे काय ह्याची व्याप्ती जी आहे त्याचा अर्थ, व्याप्ती म्हणजे अर्थ असा घेऊ आपण साध्या शब्दामध्ये त्याचं हे घेऊया की त्याचा अर्थ मोठा गहन आहे. कर्म कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ मोठा गहन आहे. आणि तो आपल्याला कळला पाहिजे, आणि तो अर्जुनाला कळावा म्हणून आता भगवंत काय करताय तर भगवंतांची नेहमीची जी पद्धत आहे की अर्जुना पुढे आदर्श काय, चांगलं काय हे ते ठेवतात, आणि त्यातून मग चांगलं काय आणि वाईट काय हे त्याला कळावं अशी अपेक्षा करतात. तसंच आता इथे त्यांनी केलेलं आहे की व्याप्ती गहन आहे, पण ते आपल्याला कळलं तर पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, आईके चिन्ह प्राप्ताचे गा. प्राप्त म्हणजे जो त्याला हे सगळं बरोबर ज्ञान झालेलं आहे, कर्म अकर्म त्याविषयीचं पूर्ण ज्ञान ज्याला झालेलं आहे, आणि त्यामुळे प्राप्त म्हणजे काय, त्याला कशाची प्राप्ती झाली आहे, आत्मस्थिती आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, परमात्म ज्ञानाची प्राप्ती झाली, तो प्राप्त, तो प्राप्त. मी कोण आहे हे त्याला कळले आहे, ईश्वराचा आणि माझा संबंध काय आहे हे त्याला कळलं आहे, विश्वाचा आणि माझा संबंध काय आहे हे त्याला कळलं आहे. पहा म्हणजे आता फक्त मी आणि ईश्वर नाही, त्याच्यामध्ये विश्व हाही एक भाग आहे. पण विश्वाकारू संभवे म्हटलं तिथपासून त्या विश्वाबद्दलचा विचार सुरूच झालेला आहे. तर मी कोण आहे, माझा आणि ईश्वराचा संबंध काय आहे म्हणजे परमेश्वराचा, आणि माझा आणि विश्वाचा संबंध काय आहे हे सगळं ज्याला कळून त्याप्रमाणे जो आचरण करतो तो प्राप्त, तो प्राप्त, तो खरा ज्ञानी, तो ज्ञानी.
तो ज्ञानी. आणि ऐके चिन्ह म्हटलंय, त्याचा अर्थ त्याचं लक्षण मी तुला सांगतो. आता त्याची लक्षणं मी तुला सांगतो. जो प्राप्त ज्याला म्हणता येईल त्याची लक्षणं मी तुला सांगतो. तो ओळखावा कसा, कळायचं कसं आपल्याला की कोण प्राप्त पुरुष आहे, आपल्याला कळायचं कसं. तर अर्जुना मी तुला आता त्याची चिन्ह सांगतो. नाही, काही नाही. स्थितप्रज्ञ ही कल्पना दुसऱ्या अध्यायामध्ये जी काही त्यांनी मांडलेली आहे तीच कल्पना आता पुढे वेगवेगळ्या प्रकारे विशद केली. अगदी शेवटपर्यंत आपण त्याच कल्पनेची वेगवेगळी नावं म्हणा, वेगवेगळी नावं. स्थितप्रज्ञ एकदा माणूस झाला की तो पुढे ह्या परिस्थितीला येतो. एकदा आपली प्रज्ञा आपल्या आत्म्यावरती स्थित झाली, ती इंद्रिय आणि मन यांच्याशी आपली प्रज्ञा जोडली न जाता ज्या वेळेला ती आपल्या आत्म्याशी जोडली जाते आणि आत्म्याशी जोडली जाऊन मग ती परमात्म्याशी जोडली जाते आणि विश्वाशी जोडली जाते, तो स्थितप्रज्ञ असतो. तर स्थितप्रज्ञ हीच ती कल्पना आहे. आता या ठिकाणी त्याला प्राप्त म्हटलंय. आता अशी तुम्हाला अनेक, त्याला ज्ञानी भक्त म्हटलंय, त्याला कर्मयोगी म्हटलंय, त्याला ध्यानयोगी म्हटलेलं आहे, त्याला ज्ञानी भक्त म्हटलंय, असे अनेक आहे. गुणातीत म्हटलंय. अनेक 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 प्रकारे त्याचंच हे वर्णन आहे. पण ते आणखीन जास्त त्याचं विवेचन केलेलं आहे. फरक काही. तर आता प्राप्ताचं मी लक्षण सांगतो असं म्हटलं ते म्हणतात. आणि त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. आता थोडं तुम्हाला समजेल आता असं मी गृहीत धरते हा, कारण आता सगळ्याचं मी खूप विवेचन केलं आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची. कळलं हे शेवटचा भाग की तो कर्मसंगे म्हणजे कर्माच्या संघामध्ये तर तो असतो. कर्म तर तो सगळी करतो, जी त्याला आवश्यक आहे ती सगळी कर्म जसा सामान्य माणूस करतो तसाच तो प्राप्त पुरुषही करतो, सगळी कर्म करतो. म्हणजे पण त्याला कर्माचा संग म्हणजे कर्माचं जे फळ आहे त्याच्या बाबतीत तो पूर्णपणे निराश आहे. याचा अर्थ आशा नाही, त्याच्या मनामध्ये कोणतीही आशा नाही. कोणतीही आशा नाही. आणि म्हणून ते सुरुवातीला म्हटलं जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. हे नैष्कर्म्य त्याला पूर्ण कळलेलं आहे आणि त्याचंच आचरण तो करतो. देखे आपुली नैष्कर्म्यता. सगळी कर्म करायची पण ते नैष्कर्म्य बुद्धीने करायची. पुढे आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आलं लक्षात? कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी. किती सोपं आहे ना. आपली कर्तव्य ह्याच्या पलीकडे त्याला काही जगामध्ये दुसरं कळतच नाही. त्याच्या मनामध्ये दुसरं काही नाही. माझं हे कर्तव्य आहे, हे मी केलं पाहिजे एवढंच त्याला कळतं. कर्तव्य ह्याच्या पलीकडे जगामध्ये त्याला दुसरं काहीही दिसतच नाही. ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. अशी नैष्कर्म्यता त्याला चांगली कळलेली आहे. बोधला म्हणजे त्याला बोध झालेला आहे, त्याचा चांगली त्याला कळलेली आहे. परी क्रियाकलापो आघवा आचरतू दिसे बरवा तरी तो इही चिन्ही राणावा ज्ञानियागा. म्हणजे क्रियाकलापू म्हणजे सगळ्या क्रिया ज्या काही संसारामध्ये आपण सगळ्या क्रिया करतो त्या सगळ्या क्रिया, प्रपंचातल्या सगळ्या क्रिया
आघवा म्हणजे सगळ्या क्रिया, आचरतो दिसे बरवा म्हणजे अगदी एखादा सामान्य माणूस जशा क्रिया करेल, सांसारिक माणूस काही मिळवण्यासाठी जशा प्रकारे कार्यरत असेल त्याच प्रकारे तोही कार्यरत असतो. सगळ्या क्रिया अगदी योग्य प्रकारे करत असतो. बरवा म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे करत असतो. तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानिया गा, पण त्याची लक्षणं वेगळी असतात सामान्य माणसापेक्षा. आणि ती कशी ओळखायची ते आता मी तुला सांगतोय असं भगवंत म्हणतात. आणि ते सांगताना मध्ये एक उपमा दिली आहे. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. हे पाण्यात प्रतिबिंब पडलेलं दिसते, पण ते प्रतिबिंब म्हणजे मी नाही आहे, ते वेगळं आहे आणि मी वेगळा आहे हे तो ओळखतो. म्हणजे कर्म हे का सांगितले, कर्म सगळी करतोय पण त्या कर्मामध्ये तो अडकत नाही. मी वेगळा, तो अलिप्त राहतो. आणि पुढची सुद्धा उपमा छान आहे, जरा थोडं जास्ती होतो पण घेते. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कार्य जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. म्हणजे अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत नाही, पण एकूण त्या ओवीचा अर्थ सांगते. की ओवीचा अर्थ असा आहे की नावेतून माणूस ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय होतं, नावा तेव्हा काय रेल्वे बिरवे असलं काही नव्हतं. आज रेल्वेतून जाताना आपल्याला हेच दिसतं किंवा विमानातून तर काही दिसत नाही म्हणा, पण रेल्वेतून जाताना असं दिसतं ना की ते मागे चाललंय, सगळं मागे चाललंय. तसं त्यांनी नावेचं उदाहरण दिलं की रुख म्हणजे वृक्ष. नावेतून जाताना काय दिसतं तर वृक्ष सगळे मागे गेलेत, वृक्ष सगळे मागे धावतायत असं दिसतं. खरं मग त्याला नीट विचार केला की त्याला कळतं की वृक्ष जागच्या जागीच आहे, मी पुढे चाललोय हे त्याला कळतं. वृक्ष हलले नाही आहेत, ते स्थिर आहेत हे त्याला कळतं. असं म्हणजे हा आभास आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगायचं आहे की कर्म सगळी करायची, पण ती कशी की आपण त्याच्यामध्ये अडकायचं नाही, हे सगळं आभास लक्षात घ्यायचं. हे आपल्याला करायला पाहिजे ते आपण करतोय, पण ते काही माझं खरं स्वरूप नाही हे लक्षात घ्यायचं. म्हणूनही अशी उदाहरणं दिली. पुढे 98 ओवी. तैसे सर्व कर्मी असणे, बघा तेच आहे, तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाणे. आता या ठिकाणी हे जे दोन शब्द आहेत ना हे नीट लक्षात घ्या. त्याचा अर्थ काहीतरी वायाणे ह्याचा अर्थ खोटं किंवा आभासात्मक किंवा खोटं म्हणजे वायाणे. आणि पुढे फ येतो, पुढे नाही आहे, पुढे आहे. पुढे ह्याचा अर्थ खरोखर अगदी. आता हे दोन शब्द जर तुम्ही जोडले, खरोखर पुढे ह्याचा अर्थ खरोखर किंवा अगदी. आता हे दोन शब्द जोडा, पुढे वायाणे म्हणजे खरोखर आभास आहे. लक्षात आलं, खरोखर हे सगळं आभास आहे, हे खरं नाही. पुढे मानुनी वायाणे म्हणजे हे जे सगळं आपण कर्म करतोय वगैरे हे जे सगळं दिसतं ते सगळं आभास आहे, मी करता नव्हे. हे कर्म म्हणजे मी नव्हे हे तो जाणतो. मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्य ऐसा. आपण पे म्हणजे जो स्वतः काय आहे, आत्मा, आपलं जे आत्मस्वरूप आहे तो व्यवस्थित तो जाणतो. आणि कर्म मी करत नाही, कारण आत्मा कर्म करत नाही.
आत्मा कर्म करत नाही, प्रकृती कर्म करते. मग माझं खरं स्वरूप काय आहे तर आत्मा आहे. मग मी कर्म करत नाही हे तो पूर्णपणे जाणतो. आपण पे जो जाणे आणि म्हणून मग तो नैष्कर्म्य, म्हणून त्याला नैष्कर्म्य प्राप्ती होऊ शकते. स्वतःचं स्वरूप तो योग्य प्रकारे जाणतो म्हणून त्याला नैष्कर्म्य प्राप्ती होऊ शकते. आता पुढे आणखीन एक उपमा दिली आहे, पण जी मी घेणारच आहे. आणि उदो असता चेनीप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. म्हणजे सूर्य जसा उदय आणि अस्त सूर्याचा होतो, म्हणजे आपल्याला काय वाटतं की अरे पूर्वेला होता तो सूर्य चालत पश्चिमेला गेला, असं आपल्याला वाटतं की पूर्वेला होता तो पश्चिमेला गेला, सूर्य गेला असंच आपण म्हणतो ना, सूर्य गेला असंच आपण म्हणतो. सूर्य म्हणजे जे काय आहे स्थलांतर जे आहे ते सूर्य करतो असं आपण वाटतं आपल्याला. पण हे काय म्हणतात, जैसे न चलता सूर्याचे चालणे. म्हणजे सूर्य चालतो का? सूर्य चालतो का? सूर्य जातो का पूर्वेकडून पश्चिमेकडे? पहा, या ठिकाणी ज्ञानदेवांच्या बुद्धीची अपारता आपल्याला जाणवते. पहा की 13व्या शतकात आणि 15 वर्षाचा असलेला हा मुलगा 1975 साली जन्मला, 1275 साली जन्मला, 1290 साली गीता सांगितली. 15 वर्ष वय आणि 13व्या शतकाचा काळ, ज्या वेळेला ज्ञानदेव म्हणतायत की सूर्य चालत नाही. ही कल्पना आधुनिक विज्ञानातली आहे की नाही, शास्त्रीय शोध आहे. 16व्या किंवा 17व्या शतकात लागलेला न्यूटननी सगळ्या ग्रहांच्या बद्दलचे कितीतरी फार मोठं संशोधन न्यूटननी केलं. हो, पण पहिल्यांदा बेसिकली आधी न्यूटननी हे गुरुत्वाकर्षण, त्यानंतर निराळ्या ग्रहांमध्ये असलेलं एकमेकांना ओढणारी शक्ती, आणि मग त्याच्यानंतर मग गॅलिलिओ आला. मग गॅलिलिओनी हे मला वाटतं 17वं शतक होतं किंवा 16वं त्यावेळेला, आणि त्या गॅलिलिओला सुद्धा त्यावेळच्या धर्मगुरूंनी मोठी शिक्षा केली, त्याला देहांताची शिक्षा दिली, मारून टाकलं. कारण काय की धर्माच्या विरोधी बोलतोय काहीतरी. म्हणजे सगळे त्या पाश्चात्य समाजामध्ये सुद्धा असाच धर्म रूढ झालेला होता की सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो. तर हे ज्ञानदेव 13व्या शतकामध्ये हा केवढा मोठा वैज्ञानिक विचार सांगतायत. पहा की ते म्हणतायत जैसे न चलता सूर्याचे चालणे. सूर्य नाही चालत, पृथ्वी फिरते. केवढा म्हणजे वैज्ञानिक विचार पहा, ज्ञानेश्वरांनी त्या 13व्या शतकामध्ये सांगितलाय. ह्या पाश्चात्य शास्त्रज्ञांना कल्पनाही नाही, आपले ग्रंथ पोचलेच नाही, आणि त्याला आपणच जबाबदार आहोत. आपले ग्रंथ तिथे न पोचायला. गीतेवरती खूप भाष्य किंवा गीतेवरती खूप संशोधन किंवा त्यावरती ग्रंथ अनेकांनी लिहिले, पाश्चात्य म्हणजे ब्रिटिश किंवा फ्रेंच वगैरे, पोर्चुगीज वगैरे ह्या लोकांनी, जर्मनी ह्या लोकांनी. परंतु हे असं लहानसहान आता ज्ञानेश्वरी कुठे पोचली आहे त्यांच्यापर्यंत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव 13व्या शतकामध्ये हे सांगतात. हे आज सुद्धा आपल्या तिकडच्या वैज्ञानिकांना माहीत नाही. आपल्याला तरी कुठे माहिती आहे? बघ,
ते 7 रंगाचं आपलं शरीर बनलेलं आहे त्यावेळेस त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. खूप आहे. अणूची कल्पना आणि आता ती आज आज वैज्ञानिक अणूच्या कल्पनेबद्दल बोलतात आणि अणूची कल्पना त्या सगळ्या गोष्टींचं काय म्हणजे ज्ञानेश्वरीतलं विज्ञान ह्याच्यावरही मला वाटतं काही पुस्तकं आहेत. मी काय एवढं अगदी खूप वाचलं नाही आहे हे सगळं, पण आहेत पुस्तकं ह्याच्यावरती सुद्धा. तर किती वैज्ञानिक विचार 13व्या शतकात 15 वर्षाचा मुलगा सांगतोय. काय प्रचंड ज्ञान घेऊनच जन्माला आलेला आहे. जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्माची असता. म्हणजे कर्म करूनही नैष्कर्म्य साधता येतं. म्हणजे हे अर्जुनाला का सांगतायत भगवंत, तर शस्त्र हातातली टाकून म्हणजे मी कर्मसन्यास घेतो म्हणजे मला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल आणि मग मला मोक्षप्राप्ती होईल. ही जी कल्पना आहे ती चुकीची आहे. कर्म करून नैष्कर्म्य कसं साधायचं असतं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, तो मनुष्यासाठी सुंदर ओव्या आहेत बरं का. मी ह्या 100 ते 102 ह्या ओव्या सलग वाचते आणि मग अर्थ सांगते. तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला अंगेची तो. काय सुंदर ओव्या आहेत ह्या की पहा त्यांनी म्हटलंय मनुष्यासारखा सामान्य माणसासारखाच दिसतो पण सामान्य माणसासारखा तो नाही आहे. परी मनुष्यत्व तया न घडे. सामान्य माणसासारखा तो नाही आहे. जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. सूर्याचं बिंब प्रतिबिंब पडतं पाण्यात म्हणून ते काही पाण्यात बुडत नाही ना. सूर्य म्हणजे सूर्य तिथेच आहे. सूर्य अस्ताला गेल्यावर ते बिंबही जातं त्याच्याबरोबर. तसं आहे की कर्म करून सुद्धा त्या नैष्कर्म्य आपण साधू शकतो. आणि असा जो प्राप्त पुरुष आहे त्याच्याबद्दल आता पुढे म्हटलं आहे की त्याचं काय त्याचं स्थान काय आहे. तर तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. सगळे ज्ञानेश्वर काय असे सगळेच प्राप्त पुरुष असे की त्यांना भोगण्याची काही इच्छाच नाही ना. आणि म्हणून पूर्ण काम शब्द आठवतो मी सांगितलेला. पूर्ण काम म्हणे मी असं म्हणतात ज्ञानदेव. ते या अर्थानेच म्हणतात मला काही कामना नाही आहेत, मला काही भोगायचं नाहीच आहे. म्हणजे न भोगिताची भोगिले. किती सुंदर शब्द सुद्धा काय सुंदर आहे. न भोगिताची भोगिले की अरे भोगायला लागतं का की पहा किती म्हणजे आपण सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कोणाच्या बागेत दिसलेली फुलं ओरबडायची हे आपल्या स्वतःसाठी आपल्या देवासाठी काय देव मागतो अशी ओरबडून आणलेली फुलं नुसती पहा ना. काही देव मागत नाही, काही देवाची अपेक्षा नाही. तुम्ही नुसता आनंद घ्या ना. काय सुंदर सुंदर फुलबागा आहेत. आपल्या देशात सुद्धा आहेत, उत्तरेमध्ये इतर देशांमध्ये काही अशा तिथे बोर्ड लावावा लागतो फुलांना हात लावू नये. बोर्ड का लावावा लागतो. आपल्या हातच आपल्या मनामध्येच ती भावना असायला पाहिजे की नाही हात लावायचा. ही आपल्याला उपभोगाची गोष्ट नाही. न उपभोगा म्हणजे उपभोग न घेता सगळा उपभोग घेतला ही आतमध्ये जर जाणीव असेल. जसं मी तुम्हाला एक ती रामतीर्थांचं एक वचन सांगितलं होतं. अपने मजे के खातिर एक गुल छोड़ दिया जब
सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए. सांगितलं होतं ना मी. हां, सारे जहां के गुलशन हमारे ही हो गए. अरे सगळ्या जगातल्या फुलबागा मला माझ्याच वाटायला लागल्या, कारण मला उपभोग नको आहे कशाचा. ह्या गुलाबाच्या फुलाचाही नको आहे, त्या फुलांचाही नको आहे. काय सुंदर दिसतात, काय बरं वाटतंय बघायला. झाला उपभोग. आणि नाही बघितलं तरी झाला उपभोग. काही न भोगता भोगणं हे ते आहे. आणि म्हणूनच आपले संत म्हणू शकतात, हे विश्वची माझे घर. ज्ञानदेवच म्हणतात ना, हे विश्वची माझे घर, ऐसी बुद्धी जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच जो जाहला. ज्ञानदेवांनी म्हटले की हे विश्वाची माझे घर, सगळं विश्व माझं घरच आहे. कशाला? उपभोगासाठी. की आपल्या घरी पाहुणे आले, त्यांना म्हटलं की अगदी आपलं घर समजून राहा, म्हणून काही त्यांनी वाटेल त्या प्रकारे घरामध्ये उच्छाद मांडावा, आपलं खूप कपाट उघडावं आणि काय चाललंय, कुठे काय ठेवलंय, कोण काय करते. त्यांना आपण किती मोठ्या मनाने आपण म्हणतो आपलं घर समजून राहा. त्यांनाही ते जाणवलं पाहिजे की त्याचा अर्थ काय. पण उपभोग घेण्याची जी वृत्ती असते ती माणसाची जात नाही. आणि म्हणून मग संतांपर्यंत आपण पोचू शकत नाही. संत म्हणू शकतात, हे विश्वची माझे घर. त्यांना काही विश्वामध्ये काही उपभोगायला नको आहे की अमेरिकेत हे आहे आणि तिकडे ते आहे, ते मला मिळावं, काही नको आहे. अशी ज्याची बुद्धी स्थिर झालाय, किंबहुना चराचर आपणची जो झाला. असं जे आहे ज्ञानदेवांचं वचन, ते हे आहे की त्याला भोग नको, कुठलेही भोग नको. आणि हे भोग नको कधी होतं? ज्या वेळेला माणसातली अहम भावना संपते आणि वैश्विक जाणीव निर्माण होते. आज जे जगामध्ये दिसत नाही, आज जे माणसांमध्ये दिसत नाही, स्वार्थ दिसतो. वैश्विक जाणीव, वैश्विक जाणीव त्याला म्हणतात ना. सगळं विश्व माझं आहे, ही वैश्विक जाणीव. आणि माझं आहे म्हणजे केवळ उपभोगासाठी नाही, या विश्वातल्या प्रत्येक माणसाचा आत्मा म्हणजेच माझा आत्मा आहे, ही जाणीव. माझा आत्मा आणि त्या माणसाचा आत्मा याच्यामध्ये काही फरक नाही. एकच आत्मा, एकच परमात्मा सर्वांमध्ये आहे, ही वैश्विक जाणीव, ही वैश्विक जाणीव. आणि ही वैश्विक जाणीव ज्या वेळेला असते त्यावेळेला मग उपभोगासाठी विश्व राहते. उलट आपल्याला दुसऱ्यांच्या, इतरांची दुःख आपल्याला आपलीच दुःख आहेत असं वाटतं, आपलीच दुःख आहेत असं वाटतं, त्यांची दुःख ती माझी दुःख आहेत असं वाटतं. आणि हे फार खूप महत्त्वाचं असतं की दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे असं वाटणं. सहानुभूती हा शब्द आपण फार सहजपणे वापरतो, पण सहानुभूती याचा अर्थ असा सह अनुभूती, म्हणजे त्याला जो अनुभव येतोय तोच अनुभव मला आला पाहिजे, ती सहानुभूती असते. आपली फार शाब्दिक सहानुभूती असते, वरवरची शाब्दिक असते, ती सहानुभूती असते. दुसऱ्याला येणारा अनुभव तोच मला आलाय असं आपण त्याचा. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, एका अभंगामध्ये ज्ञानदेवांनी म्हटलंय, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं म्हणतात. ते विश्वाचे आर्त, संबंध विश्वातलं जे काही आर्त आहे, त्यांचं जे काही त्यांचं दुःख आहे, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्यांचं जे काही हवं आहे, सगळे त्यांचे जे मनातले जे विचार आहेत ते माझ्या मनी प्रकाशले असं ज्ञानदेव म्हणू शकतात. आणि ते विश्वची होऊनी गेली ही ज्ञानदेवांची स्थिती. ते विश्वच झालं, विश्व झालं.
तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. आता कळलं असेल ना. एकच पुढच्या या 5 ओव्या घेऊया आणि मग आज मी थांबेन. बापरे, मला वाटलं होतं 24व्यापर्यंत जाईन, आता 19व्या श्लोकापर्यंतच. जया पुरुषांचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. म्हणजे आता लक्षात यायचं असेल ना, ज्या पुरुषांना कर्माचा खेदू नाही म्हणजे काय, की आपल्या वाट्याला हे कर्म का आलं. जर खेद असतो ना, खूप वेळेला येतं की नाही आपल्या मनात, काय बाबा माझ्या सगळं वाट्याला हे असं का आलं आहे, हे मलाच का करावं लागतं आहे, हा जो खेद असतो तो खेद, त्याचा उल्लेख केला आहे. कर्माचा तरी खेदू नाही, जे वाट्याला आलं आहे ते कर्म मला केलं पाहिजे, त्याच्याबद्दल खेद नाही. म्हणजे अर्जुनाला सांगतायत की अर्जुनाला खेद होतोय ना, तर त्याला सांगतायत की कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संच. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेण्या. म्हणजे जसा हे कर्म माझ्या वाट्याला का आलं ह्याच्याबद्दल खेद नाही, त्याचप्रमाणे फळाबद्दलची अपेक्षासुद्धा काही त्याच्या मनामध्ये नाही, की हे कर्म मी केलं की मला हे फळ मिळालं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये येत नाही. पुढे, आणि हे कर्म मी करीन. पहा किती म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हे कर्म मी करीन म्हणजे तो मी याला तिथे कर्तृत्वाचा मद. मी हे कर्म कोण नाही, दुसऱ्या कोणाला, आपल्या घरामध्ये सुद्धा असतं. मी काही वेळेला उल्लेख केला, छे माझ्यासारखं कोणाला जमत नाही. मी 4 दिवस नसले की घराची अवस्था बघा. म्हणजे मी ठीक आहे ना, नाही आपल्या मुलांनी काहीतरी थोडं वेगळ्या प्रकारे घर लावलं आहे किंवा आपल्या पतीने नाही लावलं आहे घर, काय जे काय घडलं असेल थोडं चालवून आपण घेऊ शकतो की नाही, इतकं ते मी पण ज्या वेळेला सारखं, मग कुठेतरी वाद विवाद सुख दुःख सगळी मग त्यातून निर्माण होतात. तर म्हणून कर्माचा तर खेद नाही, फळाची अपेक्षा नाही, हे कर्म मी करीन ही बुद्धी नाही, अथवा आदरिले सिद्धी नेईन. मी आता सुरू केलं ना, मी पूर्ण करणारच, सिद्धीला मी नेणारच. अरे टिळकांनी सुद्धा म्हटलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणाले होते. ह्याचा अर्थ असा नाही आहे, म्हणजे चुकीचा घेऊ नका की त्यांच्या मनामध्ये की मी पण आहे म्हणून नाही. आमचं राष्ट्र, आमचा देश स्वराज्य मिळवणार हा त्यांचा मी खूप व्यापक होता, मर्यादित नव्हता, संकुचित नव्हता. टिळकांचा मी हा खूप व्यापक होता. अशा नेत्यांचा, अशा संतांचा मी फार व्यापक असतो. तर आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. म्हणजे असले काहीतरी संकल्प करून ज्याचं मन कधी विटाळत नाही. आणि मग तो काय करतो, तर ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. म्हणजे मनुष्य वेखे म्हणजे मनुष्य वेशातला, वेख म्हणजे वेश, मनुष्य वेशातला म्हणजे शरीरधारी ब्रह्मच आहे तो, असं तू ओळख. मनुष्य वेशातला, मनुष्य शरीरधारी असं तो ब्रह्मच आहे हे तू ओळख अर्जुना. आणि कोण तो माणूस, ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे. म्हणजे ज्ञानाग्नीमध्ये ज्यांनी आपली सगळी कर्म अशेखे सर्व
अशेख म्हणजे सर्व, सर्व कर्म जाळून टाक ज्ञानाग्नीमध्ये. त्याला ज्ञान झालंय, मी कोण आहे ह्याचं ज्ञान आहे, कर्म म्हणजे काय ह्याचं ज्ञान आहे, अकर्म म्हणजे काय ह्याचं ज्ञान आहे, हे सगळ्याचं ज्ञान तो प्राप्त पुरुषाची चिन्ह सांगतायत ना. तो प्राप्त पुरुष आहे. तर त्यांनी ज्ञानाग्नीमध्ये सगळी कर्म जाळून टाकली आहेत. असा जो माणूस तो मनुष्य वेशातला ब्रह्मच आहे असं तू समज. आज आपण इथे थांबू. पुढच्या 20 पुढे आपण घेऊया. आधीच मी सांगते एक गोष्ट तुम्हाला, की आज मी थोडं पुढे जाईन असं वाटलं होतं, तितकी गेले नाही, पण तरी घाई करणार नाही. पण 24 आत्ता आपण आलो आहे 19व्या श्लोकाकडे. 24 किंवा मुख्यतः 25 पुढे जो सगळं जे विवेचन आहे ते काय आहे ते मी आधीच तुम्हाला सांगते, की ते सगळं यज्ञ, वेदांमध्ये जे निराळे यज्ञ सांगितले त्या यज्ञांबद्दलचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते सगळं विवेचन करताना ज्ञानेश्वरांनी काही वेळेला अशा प्रकारे सगळी शब्दरचना केली आहे की त्यांची नेहमीची जी पद्धत आहे ना, की कर्मरूपी हे, मग म्हणजे असं काहीतरी त्याला रूपक वगैरे असं देत ते जे सांगतात त्याच्यामध्ये काही वेळेला थोडंसं नक्की नीट कळत नाही. आणि म्हणून मी 25 ते पुढच्या मला वाटतं 5-6 ज्या श्लोकांपुढच्या ओव्या आहेत त्यांचे मी अर्थ फक्त मी सांगणार आहे, की त्या सगळ्या ओव्या आणि त्यातल्या महत्त्वाचा जर काही ओवीमध्ये शब्द आला असेल तर तेवढा सांगेन, पण त्याचे अर्थ मी सांगेन. तर ते एक लक्षात ठेवा. आणि असं आपण त्या श्लोकांचा विचार करू. आणि आता पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू म्हणजे 2 आठवड्यानंतर, त्यावेळेला मला आठवण करा 20व्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची. कारण मी काही वेळेला ना ओव्या माझ्या लक्षात राहत नाही, कारण मी श्लोक बघत असते. तर 20व्या श्लोकाच्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या.